हो सख्यांनो, आज आपल्यासोबत आहेत धनश्री गणात्रा मॅम. धनश्री गणात्रा मॅम ह्या एक उत्तम गायिका आणि एक उत्तम संगीतकार आहेत. नुकतंच त्यांना स्पेनमध्ये एक बेस्ट सिंगरचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि आपण जाणून घेऊया त्यांचे एक्सपिरियन्सेस काय आहेत. मॅम नमस्कार सख्यांनो. स्त्रियांचे जीवन हे खरोखर खूप लढायांनी भरलेलं असतं. प्रत्येक फ्रंटवर त्यांना लढायचं असतं. माझी थोडीशी एक लढाई मी तुमच्याशी शेअर करणार आहे. 1990पासून मी गाते आहे. पुण्यामध्ये विविध ठिकाणी गाते. पुण्याबाहेर अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. 1990ला सुरू झालेला हा प्रवास 2000पर्यंत सुखरूप चालला. 1996मध्ये माझं लग्न झालं. 97मध्ये मला मुलगा झाला आणि तो 2.5 वर्षाचा असताना ही एक घटना माझ्या आयुष्यात घडली. मला असं वाटतं की त्या घटनेतून आपण जर पुढे गेलो, त्या घटनेला तोंड देऊन, तर ती एक घटना असते आणि जर त्यातनं आपण नर्व्हस होऊन तिथेच थांबलो तर ती दुर्घटना ठरते. पण देवाच्या कृपेने माझ्यासोबत जे झालं ते मी तुझ्याशी शेअर करते. 2000 साली एका कार्यक्रमाची रिहर्सल माझी लॉ कॉलेज रोडला सुरू होती. गाण्याच्या कार्यक्रमाची रिहर्सल. आणि रिहर्सल सुरू असताना अनेक दिग्गज मंडळी आपल्या म्युझिक क्षेत्रातली तिथे बसलेली होती आणि आमची रिहर्सल सुरू असताना मला अचानक उजव्या बाजूला इथे कळ आली डोक्यामध्ये. आणि कळ आल्यामुळे मी गाता गाता एकदम असा डोकं दाबलं आणि असा हात केला की थांबा, 1 मिनिट थांबा, मला काहीतरी होत आहे. तर त्या लोकांना असं वाटलं की मला चाल आठवत नाही किंवा काहीतरी. तर ते म्हणे अगं नाही, तू बरोबर गातेस, कंटिन्यू कर. तर मी त्यांना सांगत होते की नाही, तो प्रॉब्लेम नाही, मला काहीतरी होत आहे असं सांगण्यासाठी मी हात जो असा केला होता ते मला आठवतं आहे अजून की हाताच्या ह्या 2 बोटांमधून आणि पायाच्या सुद्धा बरोबर त्याच 2 बोटांमधनं अशी इलेक्ट्रिसिटीची मला एक लहर, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो शरीरातली, ज्याच्यामुळे आपण हातपाय हलवू शकतो, ती सरळ येऊन माझ्या हार्टमध्ये येऊन थांबलेली मी प्रत्यक्ष अनुभवली. आणि त्याच्या दुसऱ्या क्षणाला माझी लेफ्ट साईड पूर्ण पॅरालिटिक झालेली होती आणि मी तिथेच पडली जागच्या जागी. आणि तर ते उजव्या साईडला ब्रेनमध्ये मला ब्लड क्लॉट आला होता आणि तो फुटला होता. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता. मला समोर 2.5 वर्षाचा मुलगा दिसत होता. मुख्य म्हणजे माझं गाण्याचं करिअर जे सुरू झालेलं होतं, जे बहरत होतं, ते करिअर दिसत होतं आणि हा प्रॉब्लेम आलेला होता. सगळ्यात वाईट अवस्था ही की म्हणजे मला त्या प्रॅक्टिसच्या ठिकाणहून जोशी हॉस्पिटलच्या पोर्चपर्यंत एका गाडीत घालून नेलेलं मला आठवतं आहे. त्याच्या पुढचे जवळपास आठवडा, 8 दिवस माझ्या आयुष्यातले पुसले गेले आहेत. मला काही आठवत नाही त्या दिवसांमधलं. आणि त्याच्या पुढचेही जवळपास अजून 15 दिवस मला फ्लक्च्युएटिंग मेमरीज आहेत. कधी काहीतरी आठवतं, कधी काहीतरी, पण मला नाही. जवळपास 15-20 दिवसांचं आयुष्य माझं ब्लँक आहे. आणि एवढंच मला आठवतं की माझा मुलगा खूप ह्यानी बघत असायचा कुतूहलाने की आपली आई जागची हालत का नाही आहे, मला माझ्याशी एरवी खेळणारी, बोलणारी. तर बोलणार कुठून, कारण की माझा बोलण्याचा आवाजसुद्धा गेलेला होता त्या पॅरालिसिसमध्ये. आणि गाणं तर दूरच, मला साधं बोलता पण येत नव्हतं. आणि ही गोष्ट मला कधीही मान्य नव्हती. आयुष्यात पहिल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी परमेश्वराकडे फक्त गाणंच मागितलं आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नको आहे मला. तर मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं की मी गाऊ शकत नाही आहे. मग परमेश्वराच्याच कृपेने मला डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून नगरचे एक त्यांची ओंकार साधनाचा शिबिर असतं, त्याचं मला एक त्याबद्दल कळलं. पुण्यामध्ये 2 दिवस ते शिबिर होतं, ते मी अटेंड केलं. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, जसं आपण औषध सकाळ दुपार संध्याकाळ घेतो तसे दिवसातले 2 तास ओंकाराचा रियाज मी करायची. म्हणजे परमेश्वरांनी करून घेतला, आपण काही करत नसतो. पण डॉक्टर जे म्हणाले होते की तू पुढचं 1 वर्षभर तू गाणं तर विसरूनच जा, तू जरा थोडंसं स्वतःच्या फिजिकल स्ट्रेंथकडे लक्ष दे. मी म्हटलं फिजिकल स्ट्रेंथ नाही आली तरी चालेल, पण गाणं मात्र परत यायला पाहिजे, गाण्याशिवाय मी नाही राहू शकणार. आणि त्या ओंकार साधनेमुळे आणि परमेश्वराची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्व सख्यांच्या शुभेच्छा, याच्यामुळे जे 1 वर्ष डॉक्टर म्हणाले होते की तू गाऊ शकणार नाही, ते मी 3ऱ्या महिन्यामध्ये केसरी वाड्याच्या गणपती उत्सवामध्ये गायला उभी होती. हे परमेश्वराची कृपा आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की स्त्रियांच्या वाट्याला खूप संघर्ष येत असतात, पण स्त्रीमध्येच शक्ती आहे प्रत्येक संघर्षाला सामोरं जाण्याची. म्हणून स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष येत असतात. आणि आत्ता गायत्रीने सांगितलं ते गाण्याच्या 2 ओळी मी तुमच्यासाठी गाते. ते एक इंग्लिश गाणं आहे जे
माझ्या हातून लिहिलं गेलं आहे, त्याला चाल दिली गेली आणि गायलं आहे मी. आणि त्याला फक्त स्पेनच नाही तर इटली, दुबई, कान्स, इंग्लंड आणखीन तुर्कस्तान या 5 ठिकाणी त्याला बेस्ट सिंगर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्याच्या 2 ओळी मी गाते तुमच्यासाठी. Life is beautiful, when the memories of a beloved hold your hands gently, look into your eyes and smile and kiss you tenderly, roll down your cheeks, whispering in your ears silently, life is beautiful. Life is beautiful, and love makes it even